राम राम मंडळी. नमस्कार मित्र हो. काल आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू केलेल्या उपक्रमानुसार आपण दररोज लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस या दोन वृत्तपत्रांचा अभ्यास करणार आहोत. आज म्हणजे मुळात कालच महाराष्ट्राचं बजेट सादर झालंय, परंतु येणारी एमपीएससी असो किंवा मग तुमचं पुढच्या महिन्यात म्हणजे ज्यांची कंबाईनची एक्झाम आहे त्या एक्झामला आत्ताचा अर्थसंकल्प विचारणं फार किचकट होईल किंवा त्यांना जड जाईल. त्याच्यामुळे डेफिनेटली आज आपण काही डिस्कस करणार नाही, कारण जनरली भारताचा जो अर्थसंकल्प आहे तो अत्यंत महत्वाचा असतो. मात्र जे मुलं यावर्षी मेन्सला बसतील एमपीसीच्या वगैरे त्यांना आवश्यक त्या गोष्टी विचारतील. सो आज आपण काही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प डिस्कस करणार नाही, रादर उर्वरित जर कुठल्या चर्चेच्या गोष्टी असतील तर आपण ते बघणार आहे. म्हणजे चला आता पहिली न्यूज बघूयात आपण. पहिली न्यूज आहे एक ठिपकेदार कस्तूर नावाचा जो दिसणारा असा जो पक्षी आहे त्याची नोंद झालेली आहे आपल्या महाराष्ट्रात. कुठे? मेळघाट. आता तुम्ही काय केलं पाहिजे, पटकन तुमच्या हाती व्हिडिओ पॉज करून तुम्ही गेले पाहिजे आणि महाराष्ट्राचा नकाशा बघून घेतला पाहिजे. आणि अमरावती कुठे आहे, तिथं मेळघाट कुठे आहे, मग मेळघाटची एकच लांबी किती आहे, म्हणजे मेळघाटला लागून कुठलं इतर राज्य आहे काय, मग तिकडे एमपी आहे की युपी आहे, काय जे काय असेल ते तुम्ही बघितलं पाहिजे पटकन. आणि नंतर हा मेळघाटमध्ये सापडलंय. हे मेळघाट आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये वगैरे. आणि याचं इंग्लिश नाव आहे स्केली थ्रश आणि याचं शास्त्रीय नाव आहे सुथेरा डॉमा नावाचं काहीतरी. आणि बाकी मग हा मलेशियात वगैरे वगैरे आढळतो वगैरे असं दिलेलं आहे. बाकी काही जास्त कामाची गोष्ट नाहीये म्हणजे याची, पण एवढं तुम्हाला फोटो माहिती असं म्हणून टाकलाय म्हणजे ठीक. आता दुसरं तुम्हाला दिसतं, हा अत्यंत एक त्याला काय म्हणतात की चर्चेचा मुद्दा आहे आजचा, आरक्षण नावाचा. आता जर तुम्ही मागील 1 ते 1.5 वर्षापासून बघत असाल तर मागच्या वर्षी काही सुरुवातीला तर एप्रिलमध्ये असणारी एमपीएससी कोरोनामुळे झाली नाही, परंतु ऑक्टोबरमध्ये जी एक्झाम होती ती एक्झाम मराठा आरक्षणाचा जो एक मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर रखडलेला आहे म्हणजे त्याच्यामुळे झाली नाही. आता याच मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं काल काही मुद्दे चर्चेला आणलेत म्हणजे. आणि त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की जर महाराष्ट्र सरकारकडनं मुकुल रोहतगी आणि नंतर आपले कपिल सिब्बल वगैरे ही लोक जी भांडतायत आपली बाजू मांडून, महाराष्ट्र सरकारची बाजू मांडून, तर केंद्र सरकारच्या वतीनं वेणुगोपाल जे आपले अटॉर्नी जनरल आहे ती आपली बाजू मांडतायत म्हणजे. तर मग त्याच अनुषंगाने आजचा आपण हा प्रोग्राम डिस्कस करणार आहे की हा विषय काय आहे. एक तुम्हाला माहिती आहे की 102वी घटनादुरुस्ती झाली 2018 साली आणि या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गांना काय करण्यात आलं तर याच्यासाठी मुळात एक कायदा करण्यात आला आणि कायदा करून यांच्या ओबीसी साठी एक आयोगाची निर्मिती करण्यात आली म्हणजे बरोबर. आणि याच घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये एक अनुच्छेद 342 आणि अनुच्छेद 38 ब म्हणजेच आर्टिकल, अनुच्छेद म्हणायचे याला पण आर्टिकल म्हणायचं भाषेत, कलम, तर हे ऍड केले म्हणजे. आणि गोष्ट अशी आहे की मुळातच जर 102वी घटनादुरुस्ती ओबीसीसाठी केली तर या कायद्यानं गडबड अशी झालेली आहे म्हणजे की अखिल भारतीय कुठेही जर ओबीसी विषयी जर निर्णय घ्यायचा असेल तर सुरुवातीला तो निर्णय घेण्याची पॉवर राज्यांना त्यांच्या पातळीवर होती. मात्र या कायद्यानं काय केलं की ती पॉवर काढून घेतली म्हणजे राज्याकडनं. आणि आता ओबीसींबाबत आणि किंवा मग मराठ्यांबाबत जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेण्याची जी पॉवर आहे ती निघून गेलेली आहे. कुणाकडून? राज्यांकडून. आणि मग हे जे गेली याच्यामुळं फेडरल सिस्टीम, संघराज्य पद्धतीला धोका पोहोचते का बाबा, याच्यावरचा हा सर्व आजची चर्चा आहे म्हणजे. म्हणून मग केंद्र सरकारनं काय केलं की बाबा ही जी केंद्र सरकारनं मात्र राज्यांना सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाखाली आरक्षणाचा अधिकार नसल्याची भूमिका घेतलेली, हे तर आपण आत्ताच बोललोय ना म्हणजे. चला पुढे जाऊयात. आता 102ऱ्या घटनादुरुस्तीचा वाद काय तो आपण बघून घेऊ म्हणजे. केंद्रानं ही घटनादुरुस्ती केली होती 2018 साली, तुम्हाला सांगितलं, आणि ह्या दोन कलमा पण ऍड केल्या गेल्या होत्या. 338 कलम काय म्हणतं, 338 ब चा समावेश करण्यात आला. त्यानुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला. ओबीसी साठी एक आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि 342 अ नुसार काय केलं
की सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश करायचा याचे अधिकार कोणाला गेले? राष्ट्रपतींना गेले, संसदेला गेले. आधी जे अधिकार राज्यांना होते विशेष करून, आता ते अधिकार गेलेले तुमच्या संसदेला म्हणजे आणि राष्ट्रपतींना. मग गोष्ट अशी आहे की उद्या जर महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तो सर्वस्वी निर्णय महाराष्ट्र सरकारचा असला पाहिजे, कारण महाराष्ट्रात मराठ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती कशी आहे हे ठरवणार कोण? तर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ठरवेल ना म्हणजे, आणि ते प्रूव्ह करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळेस जर या 102व्या घटनादुरुस्तीनुसार जर अधिकारच काढून घेतले गेले असतील तर ही धोक्याची घंटा आहे प्रत्येक राज्यांसाठी. आणि मुळातच हा वाद फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नाहीये, तर हा वाद राजस्थान, आंध्र प्रदेश, तिकडे कर्नाटक, नंतर तिकडे गुजरात, अशा सगळ्या राष्ट्रांसाठी राज्यांसाठी हा वाद बनलाय. कुठली घटना दुरुस्ती? 102वी घटना दुरुस्ती. आणि आणि राज्यांचं म्हणणं तर आहेच की बाबा तुम्ही ही जी घटना दुरुस्ती केली ना याच्यामुळे काय झालं की कलम 15 आणि 16 नुसार राज्यांना जे अधिकार होते कुठकुठले मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचे वगैरे वगैरे वगैरे, तर हे सगळे निर्णय काय केले तर तुम्ही निरर्थक करून टाकले. म्हणजे आता आरक्षणाची मर्यादा काय तुम्हाला माहिती आहे की हा जो इंदिरा साहनी खटला झाला होता 1993-94 साली, या खटल्यात 9 सदस्यीय एक पीठ बसलं होतं. पीठ म्हणजे काय आपण असं म्हणूयात की ते बेंच असतं कोणाचं, आणि हे बेंच होतं सुप्रीम कोर्टाचं. लक्षात घ्या की जर कुठलाही घटनात्मक निर्णय द्यायचा असेल तर कमीत कमी जे सुप्रीम कोर्टाचं बेंच ते 5 लोकांचं असलं पाहिजे. आणि नेहमी लक्षात घ्या की हे जे पीठ असतं किंवा बेंच असतं हे नेहमी ऑड नंबर मध्ये असतं, म्हणजे 9 असतील, 7 असतील, 13 असतील. आणि केशवानंद भारती खटला जो तुम्ही वाचलाच असेल मुळात, त्याच्यामुळं बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच राज्यघटनेची मूलभूत चौकट मांडण्यात आली ज्या खटल्यामध्ये, तो जो खटला बसला होता तो 13 सदस्यांचं पीठ होतं ते. म्हणजे सो लक्षात घ्या की नेहमी ऑड नंबर असणं अपेक्षित असतं, म्हणजे कधीही 2, 4, 6, 8 असं या नंबरचं बेंच बसणार नाही. म्हणजे आता या खटल्यात काय केलं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे की या खटल्यात 50% पेक्षा जास्त आरक्षण असू नये बा कुठल्याही राज्यात असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे काय तुम्ही कुणालाही आरक्षण द्या, मात्र त्या आरक्षणाची एकूण संख्या किती असता कामा नये तर 50% पेक्षा जास्त ती टक्केवारी जाता कामा नये. मात्र गडबड अशी आहे की जर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रात आपल्या मराठा बंधू भगिनींना जर आरक्षण द्यायचं असेल तर डेफिनेटली ही 50%ची मर्यादा आहे ती ओलांडावी लागेल. आणि गोष्ट अशी आहे की जर एका घटनापीठानं ऑलरेडीच निर्णय दिलेला आहे की ओलांडता येणार नाही म्हणून, तर अशा वेळेस ते त्या कायद्याचे किंवा घटनापीठाच्या निर्णयाचं उल्लंघन होईल. म्हणून मग सध्या सुप्रीम कोर्ट विचार करतंय की बाबा आपण एक काम करू, फक्त महाराष्ट्रातील मराठ्यांचा प्रश्नच नाही, तो उर्वरित राज्यातील ज्या ज्या समाजाचा प्रश्न असतील त्या राज्यांकडनं आपण त्यांची मतं नोंदून घेऊ आणि इफ पॉसिबल आपण 9 पेक्षाही जास्त सदस्यांचं एक बेंच तयार करू. म्हणजे जो बेंच काय करेल, जर त्यांना वाटलं तर इंदिरा साहनी खटल्याचा जो कुठला एक निकाल होता तो निकाल बदलवण्याचा अधिकार 9 सदस्यांना सुद्धा नाही, तर 9 पेक्षा जास्तच लोकांच्या बेंचला असणार आहे. म्हणजे तो 11 किंवा 13चं असा सुप्रीम कोर्टात विचार चालू आहे. म्हणजे शक्य होऊ शकतं महाराष्ट्र सरकार आणि उर्वरित महाराष्ट्रातील सर्व एनजीओ वगैरे यांनी जर सक्षमपणे आपली बाजू मांडली की मराठा बंधू भगिनींना किंवा मराठा समाजाला आरक्षण देणं का गरजेचं आहे वगैरे, तर नक्कीच आपल्याला इंदिरा साहनी खटल्याचा निर्णय हा रद्दबातल करता येऊ शकतो आपल्याला, म्हणजे सुप्रीम कोर्टाला करता येऊ शकतो. म्हणजे ठीक आहे. आता गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे की एससीबीसी ला 10% आरक्षण दिलेलं आहे. कुणी? केंद्र सरकारनं. आता जर एससीबीसी ला 10% आरक्षण दिलं होतं, ऑलरेडीच ओबीसीला जवळपास 27% आरक्षण असतं, नंतर एनटी वगैरे या आणि बाकीच्या गटाला 3% असतं, नंतर 15% याला एसटींना असतं आणि 7.5% एसटींना असतं. हेच तर 50% होते. यात तुम्ही एससीबीसीने 10% दिलं, म्हणजे साहजिकच आहे की मर्यादा ओलांडली की नाही. जर केंद्र सरकारनंच मर्यादा ओलांडली असं आपण जनरली म्हणूयात, तर याचा अर्थ इंदिरा साहनी खटल्याचा आजच्या काळात किंवा आजच्या परिस्थितीला त्याचा काही फार जास्त उपयोग किंवा फायदा होतोय अशातला काही भाग नाही, कारण तो निर्णय जो आहे तो फार जुना झालेला आहे. म्हणजे आजची कंडिशन पूर्ण बदललेली आहे, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती. आता आपण केंद्राचा, आता इथे काय, इथे थोडस काही लोक नाराज होऊ शकतात केंद्र सरकारच्या युक्तिवादाबाबत. काय म्हणते केंद्र सरकार? केंद्र सरकार म्हणतं
की या दोन कलमांच्या आधारे म्हणजे आर्टिकल 338B आणि आर्टिकल 342A नुसार मागासवर्ग स्थापन करण्याचा अधिकार तर राष्ट्रपतींना दिला गेलेला आहे. आणि या घटकांमध्ये म्हणजे आर्थिक मागास किंवा सामाजिक मागास कोण आहे हा ठरवण्याचाही अधिकार कोणाला आहे, तर हा फक्त आणि फक्त राष्ट्रपती आणि संसदेला आहे, रादर कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटला नाही. म्हणून मग जर असं असेल तर मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याला बिलकुल नाही, असं मत मांडले कोणी, आपले वेणुगोपालचे आपले महान्यायवादी आहेत अटर्नी जनरल त्यांनी. आता जर असं जर झालं तर मग महाराष्ट्रातील जो कुठला मराठा व्यतिरिक्त इतरही आर्थिक आणि मागास वर्ग जो असेल त्यांना मग कधीच आरक्षण देता येणार नाही. मग अशा वेळेस राज्य सरकारचं काय काम राहिलं, म्हणजे मग जर मराठा किंवा इतर जातीचे लोक जर राज्य सरकारकडे आपलं म्हणणं मांडून घेतील तर राज्य सरकार काय म्हणेल, आपले हात वर करेल, म्हणेल बा आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला काही अधिकार दिले नाही, तुम्ही केंद्र सरकारकडे जा. अशा वेळेस राज्य सरकारची भूमिका शून्यावर येऊन जाईल. मग राज्य सरकार बनतच कशासाठी ना, म्हणजे म्हणून हा जो युक्तिवाद आहे हा कित्येक जणांना न पटणारा असा असू शकतो. म्हणजे पुढे आता हा झाला तुमचा आरक्षणाचा सगळा मुद्दा संपलेला आहे. आता एक कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र ही कॉन्सेप्ट चर्चेमध्ये होती. काय कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र हे एक समिट आहे, म्हणजे जे भरणार आहे 18 ते 20 मार्च मुंबईला भरणार आहे. म्हणजे आणि काय की महाराष्ट्रातील नव्हे म्हणजे मुंबईतीलच नव्हे तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे ज्या कुठल्या मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीज असतील, इन्व्हेस्टमेंट बँका असतील, आर्किटेक्ट फर्म असतील, इंटरनॅशनल डेव्हलपर्स असतील, यांनी एकत्र यावं आणि एकूणच यांनी महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर बाबत चर्चा करावी आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करून कसं इथल्या पायाभूत सुविधांचा जो एक दर्जा आहे तो सुधारता येईल याच्यासाठी काम करावं अशी अपेक्षा आहे. म्हणून ही एक समिट आहे म्हणजे आपलं. नेक्स्ट, कालच आपण बोललो होतो त्याप्रमाणे की जो मॅटिओ पेलिकोन इथे मॅटिओ पेलिकोनची स्पर्धा सुरू आहे, जी कुस्तीची स्पर्धा आहे, रोम या ठिकाणी सुरू आहे, जी इटलीची राजधानी आहे. तिथे काल बजरंग पुनिया जे आहेत आपले त्यांना गोल्ड मेडल भेटलंय. बस जनरल माहिती असणं अपेक्षित आहे आपल्याला. आता NIA, तुम्हाला NIAचं नाव चर्चेमध्ये आलं असेल कारण महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी मधल्या काळात बाबा अंबानीच्या प्रकरणात जे बोलत ते हे सुरू होतं की तिथं ते स्कॉर्पिओ उभी राहिली वगैरे आणि नंतर ते घातपाताची शक्यता, त्यामुळं हे म्हणजे कारण VVIP आहेत ना अंबानी भारतात, तर मग त्यांचा केस हे NIA कडे सोपवा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे सोपवा अशी चर्चा होती. म्हणजे नंतर मग त्यात काही महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये वादविवाद झाला, परंतु ती केस आता सध्या केंद्र सरकारनं हँडओव्हर करून घेतलेली आहे. म्हणजे केंद्र सरकारनं ते आपल्या अंडरमध्ये घेतलेली. तर बस NIA ही संस्था काय हे आपल्याला माहिती असावं म्हणून आपण इथे लिहितोय. म्हणजे काय हा NIA, तर NIA आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. आणि काय कशासाठी आहे ती बंदीच मुळात 2008 साली तो ऍक्ट आला होता. याचं हेडक्वार्टर दिल्लीला वगैरे आहे आणि नंतर याचे सब क्वार्टर्स वेगळ्या ठिकाणी आहेत. काय काय काम आहे हे काउंटर टेररिस्ट टास्क फोर्स आहे. म्हणजे कारण 2008 साली आपल्या इथं प्रचंड मोठा हल्ला झाला मुंबईला, परंतु तोपर्यंत आपल्याकडे अशी विशेष एजन्सी नव्हती जी फक्त टेररिझम या क्षेत्रात काम करणार आहे. म्हणून मग हे काय करतात तर पूर्ण माहिती गोळा करणं, नंतर मग त्याला काय म्हणतात की वेगवेगळ्या जे टेररिस्ट ग्रुप्स असतील त्यांची माहिती गोळा करून त्यांना भारतापासून कसं लांब ठेवता येईल यासाठी वेगवेगळे योजना हे काम करण्याचं हे काम असतं NIA कडे. चला पुढे गेलो आपण. आता 2022 साली भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 75 वर्ष पूर्ण होणार आहे, तुम्हाला माहिती असेल. मग जर भारताच्या स्वातंत्र्याची 75 साजरी करायची असेल तर जंगी कार्यक्रम तर होणारच. म्हणून मग केंद्र सरकारनं असं प्रयोजन केलेलं आहे बाबा की जसं 15 ऑगस्ट 2022 ला भारताला 75 वर्ष म्हणजे स्वातंत्र्याला पूर्ण होतील, त्याच्या 75 हप्त्यापूर्वी म्हणजे 15 ऑगस्टच्या 75 हप्त्यापूर्वीपासून दर वीकला एक मोठा कार्यक्रम होईल भारतामध्ये आणि त्यासाठी काय काय करता येऊ शकतं याची चर्चा व्हावी म्हणून वेगवेगळ्या कमिटीज नेमल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आणि या कमिटीज मग यात वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आहेत, गव्हर्नर्स आहेत, काँग्रेसचे काही नेते किंवा वेगवेगळ्या पक्षांचे काही नेते आहेत. सो हे सरकारला सुचवतील की काय केलं पाहिजे म्हणून आणि नंतर मग सरकार ते सगळे वेगवेगळे जे प्रोग्राम्स आहेत ते करेल. म्हणजे चला पुढे जाऊयात आपण. पुढे काय बघा तर आता हा आहे मिडल ईस्ट हा जो एरिया आहे की नाही, म्हणजे मिडल ईस्ट कुठला आहे तर हा हा पट्टा एवढा एवढा पांढरा 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 हा मिडल ईस्ट आहे. आता आपण म्हणजे मिडल ईस्ट यात हा जो हा तो यात नाही जनरली म्हणा
हा जो आहे ना, हा हा भाग आहे तुमचा सेंट्रल एशियाचा भाग येतो. आणि हा अफगाणिस्तान पाकिस्तान आहे की नाही, हा तर मुळात साऊथ एशियाचाच भाग येतो. त्याच्यामुळे हे सोडून द्या. परंतु आपण आज ही डिस्कशन का करतोय, तर मुळात मॅप रिडिंग आपलं अधिक मजबूत व्हावं, हा आपला साधा विचार आहे याच्या माध्यमाने. चला देश पटापट बघून घेऊ. म्हणजे हा इराण आहे, तुम्हाला दिसतच आहे बघा, हे इथं पर्शियन गल्फ आहे. हा जो पट्टा आहे ना, हा 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 तुमचा पर्शियन गल्फ आहे. हे तुमचं हे जी एरिया आहे, हा तुमचा गल्फ ऑफ ओमन आहे. हा तुमचा अरेबियन सी तुम्हाला दिसलाच. त्यानंतर तुमचं गल्फ ऑफ अडेन लक्षात ठेवायचं तुम्ही, म्हणजे हा तुमचा अख्खा रेड सी आहे. आता हे तुमचं सुएझ कॅनल आहे एवढं. आणि जर तुम्हाला ब्रिटनमध्ये वगैरे जायचं असेल कशानं, जहाजाने, तर उगाच फिरून पार त्या आफ्रिकाला, म्हणजे तो साऊथ आफ्रिकेला वळसा घालून जायची गरज नाही की गुडला. इथनं डायरेक्ट आपली जहाज घेतलं, अरेबियन सीत घुसवलं, गल्फ ऑफ अडेन, अडेन मधनं रेड सी मधनं डायरेक्ट सुएझ कॅनल, मेडिटेरियन सी, आणि तिकडून निघाले की डायरेक्ट तुम्ही तिकडे अटलांटिक मध्ये. चला ठीक आहे. आता पटापट देश बघून घेऊ. पहिला देश तुम्ही बघितला हा इराण, बरोबर. नंतर त्याच्याच खाली आहे तुमचा हा इराक, दिसतोय का, पटापट बघा. नंतर आहे हा कुवैत, नंतर आहे हा बहरेन, हा कतर, हे UAE, ते तुम्ही सौदी अरेबिया वगैरे हे त्याला काय म्हणतो आपण, तर ते सगळ्यात मोठं तिथलं काय बा, मला विसरलो सध्या, दे. नंतर ओमान नंतर तुमचं हा सौदी अरेबिया, हे इकडे येमन, हा अबुधाबी येत आहे रे, आता आठवलं UAE मध्ये. चला नंतर हा तुमचा जॉर्डन. हा UPSC खूप वेळा प्रश्न विचारलाय बघा. हा जो पट्टा आहे ना, हा याला म्हणतो आपण गल्फ ऑफ अकाबा, आणि गल्फ ऑफ अकाबा हा रेड सीला लागलेला आहे, हा मेडिटेरियन सीला लागलेला नाही. UPSC विचारलं होतं की गल्फ ऑफ अकाबा हा मेडिटेरियन सीला लागलेला आहे काय, तर हे व्हायचं उत्तर नाहीये बाबा म्हणजे. नंतर हे पॅलेस्टाईन इस्रायलचं वाचरू असे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे आता इस्रायल हा आपला मित्रचा प्रश्नच नाही. हा सिरिया, इथं निरा धिगाणा सुरू असते. म्हणजे हा लेबनान. आजचा एवढा कुटाणा आहे या एकट्या लेबनॉनसाठी होता. कोण होता बा, कारण लेबनॉनमध्ये तेथील सरकारच्या विरोधात प्रचंड आंदोलनं सुरू आहेत. आणि मागच्या 7 दिवसांपासून त्या देशातले मोठमोठे जे हायवेज आहेत ते टोटल ब्लॉक केलेत आंदोलनकर्त्यांनी. सो मला वाटलं लेबनॉन शिकवायचा, तर उगाच काय करू, ते एक मिडल ईस्ट शिकून घ्या, हरकत नाही. आणि त्याच्यावरती तुमचा माझा प्रिय असलेला देश म्हणजे तुर्की. कारण इथले जे प्रेसिडेंट आहे अर्दोगन, ते नेहमी भारताविरुद्ध काही ना काही चिथावणीवर बोलतच असतात. त्याच्यामुळे मग सोडून द्यायचं. हा इथे ब्लॅक सी बघून एवढं येतं, बाउंड्री बघून घ्यायची. हा आपण एक दिवस म्हणजे आपण व्यवस्थित टप्प्याटप्प्याला नकाशा वाचन करणार, त्यामुळे काही वाद नाही. म्हणजे कॅस्पियन सी हा इथे आहे, हा तुमचा अरल सी आहे, आणि हा तुमचा मेडिटेरियन सी आहे. आफ्रिका नंतर बघूयात आपण. आता सेंट्रल एशियन हे 5 देश आहे बघा इथे. हे तुमचं उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, हा तुमचा कझाकस्तान, हा किर्गिस्तान, हा ताजिकिस्तान, आणि हा आपला तर इंडिया, हमारा प्यारा इंडिया यहाँ पर है. चलो आगे जाएंगे भी अभी. आता आता बघतोय आपण, ते झाले मिडल ईस्ट. आता हे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहे. आपण कालही बघितलं होतं, परंतु काल काही टेक्निकल ग्लिचेस, अडचणी आल्या होत्या, त्याच्यामुळे ते पूर्ण मला सांगता नाही आलं. बघून घ्या. हा आता हा आजचा कुटाणा सुरू आहे या म्यानमारमुळे. कारण म्यानमारमुळे प्रचंड धमाल सुरू आहे म्यानमारमध्ये. इथे पण कारण इथल्या सरकारला तेथील जे सैनिक व्यवस्था आहे किंवा लष्करी शासन आहे त्यांनी उलटून टाकलं, आणि म्यानमारमध्ये लष्करी शासन आणलंय. म्हणजे त्याच्यामुळे लोक प्रचंड नाराज आहेत म्यानमारवर. हा म्यानमार लागून असलेला देश हा थायलंड, बँकॉक, हसू नका रे बँकॉक म्हटलं की. नंतर लाओस, हे तुम्हाला माहिती आहे देश, हा लँडलॉक कंट्री आहे. लँडलॉक म्हणजे काय, की असा देश की ज्याला कुठलीही सागरी सीमा लागलेली नाही, असा लँडलॉक, असा देश लँडलॉक. आता हा व्हिएतनाम याच्या खाली हा तुमचा कंबोडिया, हे इथं या तुम्ही मलेशियाच्या खाली या टोकावर सिंगापूर. इच्छा असते ना आपली जायची सिंगापूरला, हे यांनी दाखवलेलंच आहे. म्हणजे नंतर हा तुमचा सुमात्रा, हा जावा, म्हणजेच हा इंडोनेशियाचा भाग जो कुठला येतो. हा छोटूसा देश इथं ब्रुनेई आहे, आणि हे फिलिपिन्स आहे. आता हे तुम्ही 10 देश लक्षात घेऊन घ्या, कारण आशियान ह्या कंट्रीज आहेत, ह्या 10च्या 10. आशियान संघटनेचा भारत डिरेक्टली जरी सदस्य नसला तरी भारताचं आशियान सोबत प्रचंड सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू असते. सो वी शुड नो अबाउट इट, काय आशियान बाबत म्हणजे. आणि चला समजलं असेल तर पुढे निघून जाऊयात म्हणजे. आणि हे काय आहे तर, हा ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ना, खास करून कुठल्या ज्या रिलायन्स आहेत, किंवा मग कोटक बँक आहे, HDFC बँक आहे, SBI किंवा अशा मोठमोठ्या बँक आहेत ना,
यांचं म्हणणं आहे की जे एनपीसीआय सीआय म्हणजेच नॅशनल, कुठे गेलं ते नॅशनल, हा इथं आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे जे एक आहे पेमेंट सिस्टीम आहे ना, हिच्यामध्ये अडचण येते आणि हे टेक्निकली फार अवघड होऊन जातं, म्हणजे एनपीसीआयच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट करणं. म्हणून मग काय करा की एक नवीन एंटिटी, एक नवीन एनपीसीआय सारखीच व्यवस्था स्थापन करा आणि जिचं नाव काय ठेवणार आहे, हे अम्ब्रेला एंटिटीज, जे न्यू अम्ब्रेला एंटिटीज. हा मग आता काय होईल, आरबीआयनं हे डोकं, आरबीआयचं हे डोकं होतं, आरबीआयला वाटलं की बा खरं यायचं म्हणणं खरं आहे, म्हणून आपण एनपीसीआय तर चालूच राहील, काही काम एनपीसीआय करेल, परंतु एनपीसीआयची उर्वरित कामं एनयू कडे आपण देऊयात. म्हणजे डेफिनेटली जसे एनपीसीआय नॉन प्रॉफिट एंटिटी आहे तसंच हे पण असणार आहे. म्हणजे आणि यात बघा यांनी काय दिलं इथं, आता नीड काय, गरज काय याची बरं, कारण एनपीसीआय कडे युपीआयचे काम, एईपीआयचे रुपये, फास्टॅग, आता हे तुम्ही फास्टॅग चर्चेमध्ये ऐकलं असेल, जो कोणी कार चालवते त्याला माहित आहे, कंपल्सरी करून टाकलेलं आहे. युपीआय म्हणजे आपण फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून जे पैसे इकडे तिकडे पाठवतो मित्र दोस्त याच्या खात्यात ते, आणि रुपये तर तुम्हाला माहितीच आहे, रुपयेचं तुमचं एटीएम कार्ड वगैरे भेटते. तर या सगळ्याच गोष्टी एनपीसीआय करत असल्या कारणामुळं एनपीसीआयला या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यात प्रचंड अडचणी येतात आणि त्यामुळे सगळं गडबडी होऊन राहिले. म्हणून काय करू बाबा, तर मग आरबीआयचा प्लॅन असा आहे की कॉम्पिटिशन वाढवली पाहिजे, कारण जर कॉम्पिटेटिव्ह वातावरण जर आपण दिलं तर लोक चांगले काम करतील किंवा कुठली व्यवस्था अधिक बेहतर तरीके से काम कर सकते, इसीलिए ये सब बातें हो रही है. सो मला अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि जर काही सुधारणा करायच्या असतील तर त्या नक्की सुचवा, आपलं स्वागत आहे. सो धन्यवाद, भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत बाय बाय.